नमस्कार सगळ्यांना, नमस्कार भावानं बहिणू. आता उशीर झाला बरं का, व्हिडिओ यायला लई उशीर होईन बरं का. पण चला म्हणलं कसं आहे, उशिरा का व्हायना पण दाजीचा व्हिडिओ येणार. आता एवढ्यात कसं आहे, मागं दाजीचं दिवसात 2-2, 3-3 व्हिडिओ यायचं, पण एवढ्यात काय दाजीचं व्हिडिओ येत नाहीत. पण तरी बी आपलं चला कसं आहे, म्हणजे जसं दाजीला टाईम मिळेल तसं दाजीचं व्हिडिओ येतात. म्हणून चला म्हणलं कसं आहे, वाट बघत अशात दाजीच्या व्हिडिओची. आता त्याच्यात बिझनेस चालू केलेला आहे ना, आता बिझनेसमुळं कसं टाईम मिळत नाही ना. म्हणून चला कसं आपलं सकाळचं एक म्हणजे त्यालाच काय होतं की दुपार होती व्हिडिओ बनवायसाठी, कारण बाकीचे मागं कामं असतात. पण आता बी किती वाजल्यात भावानं, भरपूर असा टाईम झाला आहे बरं का. म्हणून पण चला म्हणलं कसं आहे, नाही टाकणार म्हणलं व्हिडिओ मी. भावा बहिणींना काय चाललंय काय नाही तर रोजची रोज भावा बहिणीला कळायला पाहिजे ना, काय चाललंय काय नाही, काय नियोजन चाललंय. आता दुपारी मी व्हिडिओ सोडला होता, म्हणलं आपल्याला काय करायचंय म्हणलं, तिथं शेड मारायचं शेड. त्याच्यामुळेच मी भावा बहिणींचा म्हणजे विचार घेतला, भावा बहिणींचा सगळ्यांचा काय करायचं काय नाही. आता बऱ्याच भावा बहिणीच्या कमेंट आलेत बरं का. आता कुणी काय म्हणतंय सापराच्या जागावर करा, कुणी म्हणतंय तिकडं करा, ज्याच्या त्याच्या म्हणणं आहे का नाही. पण आता काहींचं काय म्हणणं आहे, भावा बहिणींचं जुनी आठवण आहे त्याच्यामुळं सापार राहू द्या. हा आता काय आहे मग त्याच्याकरताच. आता तुम्ही म्हणता काय दाजीने अचानकच चालू केलं, नाही सांगितलं नाही काही, त्याच्यामुळंच कसं आहे भावा बहिणीला विचारलं पाहिजे ना. आता त्याची आता अजून एक गोष्ट माहिती का भावांना बहिण, हे जी वाईट कमेंट करणारे आहेत ना, आता ह्यांना काय रोज मी म्हणतो दिसत नाही, रोज ह्यांना दिसत नाही की आपण रोजची रोज दाजीने कपडे बदललेली काय तीच कपडे अंगावर दिसतात का काय, ह्यांना मला काय कळणार नेमकं. आता ह्यो अंगावर ड्रेस आहे आज, आणि काल मी व्हिडिओ टाकलं त्याच्यावर जाऊन व्हिडिओवर बघा बरं ड्रेस कोणचा आहे काय आहे. मग या आंधळीत का यांना बाबा दिसत नाही यांना का बाबा रोजची रोज हे कपडे बदलतोय का, आंघोळ करत नाही का काय हा सांगा बरं. आता तुमच्याच मनाने होत्या गडात आजी रोजची रोज कपडे बदलतोय, रोजची रोज आंघोळ करतोय, आणि मग निव्वळ मग या त्याचं काहीतरी त्या माणसाचं नाव आहे काहीतरी समीर. तर त्याला एक सांगायचं आहे मला, आता तुला काय दिसत नाही का, आंधळा फेंदळा आहे तू, रोजची रोज बाबा दाजीने कपडे घातलेत का नाही, का तिचे अंगाव कपडे का येणार, कारण त्रास द्यायचा घेण्यात देण्याचा. तू जर परत जर कमेंट केली तर तुला ब्लॉक करणार मी, कारण कसं आहे आता मी काही जास्त बोलणार नाही तुला. पण काय जरा नीटनाटकं बघ, डोळं वाचून जरा कपडे घातलेत का नाही, आंघोळ केली का नाही, तुला दिसायला कमी असन, तू ह्याकणं असन चाकणं असन, पुढच्या माणसाला म्हणण्यापेक्षा तूच ह्याकणा चाकणं असेल, त्याच्यामुळे तुला दिसाय कमी जा. बरं जाऊ द्या चला, जास्त काय दाजी एकदा बडाकल्यावर मग काय दाजी मागं पुढं बघत नाही भावानं बहिणी. पण मला काय म्हणायचं, मी त्याचं 2-3 दिवस झालं बघतोय बरं का कमेंट, आंघोळच करत नाही आणि तेच कपडे असते दागाव, हीच त्याची कमेंट आहे भाऊ, दुसऱ्याचं काय कमेंटच नाही राव भावा. तुम्ही विचार करा भाऊ. आता मी काय म्हणतोय, मी रोज व्हिडिओ टाकतोय, एक दिवस असा आहे का की बाबा दाजीने व्हिडिओ टाकला नाही. हा बाबा त्याच्यावर तारखा बघ, टायमिंग बघ, आजचा दिवस उजाडलाय, तू काय मला वाटतं काय झोपेतून उठल्यावर व्हिडिओ बघतो काय, मला हे काय कळणार राहू. हा बघ जरा रोजची रोज कपडे अंगाव बघ. हा असं नाही मोकार पुढच्या माणसाला येणार कारण तारा देण्याचा प्रयत्न करतो तू. अहो तुला हा आता ही कपडे घातल्यात दिसत नाही का तुला, अंगाव कपडे घातलेले, आंघोळ भेगोळ काय केलेले दिसत नाही का. तू 4-8 दिवस आंघोळ करीत नसतं, मला धीक वाटतंय नेमकं बरं का. तू काय तू झोपेतून उठल्यावर आणि उठतो आपला बसतो, हा तुला काय काम धाव नसेल काय नसन, एखाद्याला काय टाकायचं कमेंट बसायची मजा बघत, हीच तुला उद्या घे, दुसरा काय उद्या घे नाही. तू 8-8 दिवस आंघोळ करीत नसतं ना, तुला 100% दिसत नसणार आहे डोळ्याने, कारण तुला आंघोळ केलेलं ना पुढची माणसं नजर पडत नाहीत. कपडे घातल्याला तुला आंघोळ म्हणजे कपडे घातलेले तुला नजर पडत नाही. आणि तू आमचं काय रोजची रोज तू व्हिडिओ बघत नाही. तू कसं या 8 दिवसाचा व्हिडिओ, मागचा 8 दिवसाचा व्हिडिओ बघतो काय, मला असं वाटतं ती बी 8 दिवसात नाही, 15 दिवसात नाही, वर्षाचं बघ. पण तुला रोजची रोज कपडे घातलेले नजर पडत असते, रोजची रोज बदललेले कपडे नजर पडत असते. नीट जरा डोळं पाडून बघ, ही मला म्हणायची. तू जर कमेंट टाकले पडतं तुला ब्लॉक, कारण मी असली माणसं नाही ठेवीत माझ्या चॅनलवर.
थर्ड क्लास माणसं मी ठेवीतच नाही, लगेच ब्लॉक करून टाकीतो. हां बरं जाऊ द्या. कसं आहे भावानं अशा फालतू लोकांकडे आपण काही लक्ष देत नाही, कारण मी त्याला ब्लॉकच करणार आहे 100%. त्याची परत कमेंट आता मी बघितली, ते 2-3 बाऱ्या बघितले मी, झालं तिथं 2-3 बाऱ्या. नुसतं म्हणजे कपडेच घातलेले नाही तर रोज आंघोळच नाहीत करीत, तर तीच कपडे अंगाव, त्याला दिसतानाच कपडे घातलेले रोज अंगाव. हां नाही त्याला मी ब्लॉकच करणार. शरमुळे मी असते ठेवीतच नाही, वाईट बोलले की त्यांना लगेच ब्लॉक. आणि काही गरज नाही त्यांच्या वाचून, ही वाईट जी कमेंट करतात ना दाजीला, यांच्या वाचून माझं काय म्हणजे यांची गरजच नाही माझ्या चॅनलवर. मी म्हणतो लगेच यांना ब्लॉक. हा ही काय यांना कसं जरी व्हिडिओ टाकला तरी काय ते व्हिडिओ बघत येत काय, ही निवड एखाद्याला पुढच्या माणसाला त्रास द्या करता फक्त चॅनलवर देत. यांना ब्लॉकच नाही आले तरी चालन, तुम्ही दुसरं तिकडे बघा, तुम्हाला जिकडं तुमचं मनोरंजन होईल ना तिकडे बघा. आम्ही ते दिवशीच कालच म्हणलोय मला वाटतं व्हिडिओमध्ये, की तुमचं जिथं मनोरंजन होईल ना तिथं तुम्ही व्हिडिओ बघत जावा. उगं विनाकारण त्रास द्यायला घेणं देण्याचं एखाद्याला येत नका जावड्या. उगं डोकं फिरवायची कामना करत जाऊ माझी. तर जाऊ द्या चला भावानं बहिण, आपलं काय विषयावर एक तर काय दाजीने बिझनेस जो टाकलाय मसाल्याचा, हा त्याच्याच गणगणित असतंय दाजी दिवसभर, काय डोक्यात दुसरा काही विचार येत नाही. आणि त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला बी आपल्याला टायमिंगवर म्हणजे व्हिडिओ येत नाहीत. आता वाजल्यात किती तुम्हाला उशिराच व्हिडिओ येईन बरं का. तर जाऊ द्या. आता काय करणार दाजी माहिती आहे, उद्यापासून चालू करणार आहे सफा रोल घडायला. आता काय होतं की मग जुनी आठवण आहे सगळं, काय आम्हाला वाटतं की ती सफार ठेवावं सगळं काय आहे, पण काय आहे चला जाऊ द्या. आपलं ती आता बायको तर म्हणतो इथं पोर्चला ठेवायची, ही काय इथं, पण ही काय बाबा म्हणू पोर्चला ठेवल्यानंतर फरशी नाही होय फुटायची, दानाक त्या मिरची कांडाचा आवाज, त्या गिरणीचा आवाज, सगळा तुळा सगळा घरात, तर तिखट सगळं घरात. हा मग होईल 4-5 दिवस आपल्याला तरासती सफर काढायला, सगळं काय ओके करायला, लेवल काढायला, पण होईल सतच ना. आता म्हणजे आपण काय आहे की आपण काही मोठा घास नाही येणार, आधी आपलं कसं आहे तात्पुरतं शेड बनवणार पावसा पाण्याचं, आणि जसं आपलं ऐकत येईल तसं मग आपलं मिरची काढत टाकणार आहेत. सध्याच्याला हाय असं ना असंच आपलं चालू ठेवणार आहेत. आपण काय लई मोठा घास घेणार नाही भावानं तुम्ही, व कशाला कर्ज पाणी करायचं काय. हा तर आता काय झालंय माहिती का भावानं बहिण, बिझनेस चांगला चाललाय आणि आता मस्त मिरची कांडाची आवश्यकता आहे, सगळं काय आहे. पण एवढा मोठा घास घेणं बी म्हणजे चुकीचं आहे ना. म्हणजे आता आपल्याला कसं आहे भावानं बहिण, सगळं नवीन बिझनेस आहे, सगळं भांडवल सगळं गुंतवावं लागत आहे. हा मग चला म्हणलं ह्याच्यातून काय इन्कम मधून आपलं ते शेड तरी मारता येईल ना. एक पण डायरेक्टच मोठा घास घ्यायचा म्हणलं जुळणार नाही, म्हणून सध्याच्याला शेड मारायचं आहे, दुसरं काय नाही. ठीक आहे. आता बघा चाललंय पिलूचं काम. काय चाललंय तुमचं? हा त्याच नाही करीत आधी, नाही तिला वाटतंय की सुकटच आहे. नाही सुपर नाही. ये इकडे चल. आता शिवाने 2-4 व्हिडिओ काढल्यात, शॉर्ट व्हिडिओ होय बस. चांगली गाणी म्हणते, गाण्यावर नाच डान्स करते, व्हिडिओ काढून म्हणते मी हे करणार होय मोठ्यापणी. हा मम्मी सारखं पप्पा सारखं मी मोठ्यापणी व्हिडिओ काढणार होय. आणि जसं मम्मी पप्पा 2 रुपये कमवायचा प्रयत्न करतात तसं मी कमी होणार म्हणते. हा तिला विचारलं मोठ्यापणी काय होणार, तू विचारलं आपला सर. हा तूच पाहिजे म्हणत होती मला चोर बनायचं, तेव्हा मी म्हणतो मला तर काय माहिती तुला काय. तर बेत चाललाय बाबा मस्त पैकी असा. बेत आता कसं आहे व्हिडिओ बेताचा अलीकडे आल्याकडे काय व्हिडिओ येत नाहीत बेताचं. तुम्हाला काय होतं या मसाल्यामुळं आहे ना काय मिळत नाही जेवायला. आता तुमची पुरणताई अचानक जेवती, मी अचानक जेवतो, पोरी अचानक जेवत्यात. आणि संध्याकाळचं नियोजन कसं असतंय, जर उरकलेलं असलं लवकर तर मग तुम्हाला बेताचा व्हिडिओ येतो. आणि जर नसलं उरकलं ना कुणी आज जेवतं कुणी नंतर जेवतं. आता मी जर बाहेर काय कामाला गेलो निघून काय, जर आता हे मसाल्याचं तालुक्याला सारखं पळावं लागतंय ना, घ्यान तियान आमकान फरमान, मग आता मी नसतो जाग्यावर. मग आता ही काय माझी वाट बघत नाही, मग हे जेवण करतात. आणि मग बेताच्या व्हिडिओला कसं आहे सगळीजण लागतात नाही. हां म्हणजे तवा बाबा कसं आहे बाबा म्हणजे अख्खी फॅमिली आपली बेताचा व्हिडिओ आता असलं तर म्हणजे मग बाबा बहिणीला बघायला बरं वाटतं ना. मग त्याच्यामुळं
कधी आपण बेताचा व्हिडिओ टाकतो तर कधी टाकीत नाही तर मग चला जाऊ द्या. तर तुम्हाला आता बेत काय मी दाखवणार नाही काहीच नाही. आता काय भात आता आज केलं होतं बघा सकाळी काय त्यांनी केलं वांग्याचं कालवण आणि त्या सुकट टाकून केलं काय नव्हतं त्यांच्यासाठी. आपल्यासाठी भेंडी बाजरीची भाकर केली होती. आता ती बी भावानं बघणं कसं आहे अहो जेवायला सगळं टाईम नाही मिळत तुम्हाला काय सांगावा. हा आज कवा सकाळी मी चहा पेलेलो होतो कवा त्याच्यावर 4-5 वाजता मी जेवलेलो त्याच्यावर जेवलोच नाही बघा. आणि मग आता परत पिलून ते म्हणा लागले पप्पा मी भात आणि ह्याचं कालवण करून काय बटाट्याचं बटाट 1-2 काय त्यात वांगी टाकून नाही तर बटाट आणि बटाट्याचं कालवण करून म्हणजे भाताबरोबर मस्त लागल. ही काय तयारी चालली पिलू ती तुम्हाला दाखवली काय करते पिलू. कालवण टाकलंय कालवण. बाबा हा मसाला टाकला ठसका होतो. मसाला प्रमाणात टाका आणि टाकलं ठसका लागेल ना. लागू दे ठसका पण प्रमाणात टाक मसाला. हा. कारच्यापेक्षा थोडा कमी टाक म्हणजे काय होईल खात्यात सगळेजण तिला अंदाज नाही बाबा ना बहीण अजून एवढा. आता जशी तुमची पुन्हा काय बेत बनवीन तसं आता मला बी नाही जुळत किलोला बी एवढं जमत नाही ना. मग थोडा प्रमाणात आपला एक तर आपला मसाला कसा आहे चणचणीत जात नाही करायचा मसाल्याचा पूर्णेचा मसाला आहे. जर 5 माणसं असेल 5 माणसं असतील ना तर त्याला बघा पाहिला का मसाला कसला आहे झणकेबाज मसाला आहे. नाद नाही करायचा मसाल्याचा म्हणजे थोडा जरी टाकला ना मसाला जरा थोडा जरी टाकला ना तरी बी कालवणाला एवढा मसाला टाकायची गरज नाही. जसं आता आपण सांगत असतो नेहमी भावा बहिणींना की तुम्हाला जेवढा मसाला लागतो ना तेवढ्याच प्रमाणात तुम्ही मसाला टाका. जास्त काय मसाला तुम्ही टाकू नका. प्रमाणात तुम्हाला ज्या प्रमाणात लागतंय ना तेवढ्याच प्रमाणात टाका मसाला तुम्ही ज्यादा नका टाकू. आणि आपलं बी तसंच गरजं का नाही. जर 5 माणसाला जर मसाला बनवायचा म्हणलं ना तर 2 किलो मसाला 7-8 महिने जातो बरं का मसाला तो. आणि कसं आहे काळा मसाला भरपूर मागतात. काळा मसाला आपण ऑर्डर बी करणार तसं काय ना देऊ बी ज्याला लागेल ना त्याला आपण काळा मसाला देणार. आता आपण कसं आहे काळा मसाला नाही अजून अवेलेबल केला नाही काळा मसाला का तर ते जास्त दिवस राहत नाही देऊ. त्यात कांदा भाजून टाकावा लागतो आणि त्या कांद्यामुळं काय होतं मसाला खराब होतो. पण ह्यो जो मसाला आहे ना लसूण चला गड्या बाहेर चला बाबा बेकार ठसका लागला कांदा मसाला तसलाय भावानं बहिण काय करणार मग. हा झणझणीत मसाला बरं चला काय भावानं बहिण जर ऑर्डर नक्कीच करा. नंबर तर आपण सांगितलेले 98 22 20 85 82 हा नंबर 1 आहे. आणि शक्यतो काय करा व्हॉट्सअप करा कारण कधी फोन लागतो कधी समजा काय कामात असलं तर फोन उचलला जात नाही म्हणून डायरेक्ट व्हॉट्सअप करायचं. तुम्हाला काय मागवायचं ती ऑर्डर करायचं किंवा पत्ता द्यायचा. तुम्हाला जर काय रेट माहिती नसेल तर तुम्ही मेसेज टाकला ना व्हॉट्सअपला तर तुम्हाला आम्ही त्याचे रेट बी सांगू. व्हॉट्सअपला डायरेक्ट चिठ्ठी पाठवून देऊ तुम्हाला. तर दुसरा नंबर 76 66 60 27 46. तर नक्कीच ऑर्डर करा आणि चणचणीत झणझणीत मसाल्याचा स्वाद घ्या. चला मग बाय बाय सगळ्यांना.